नमस्कार. मी परशुराम नागरगोजे स्वलिखित कविता गावपण ही आपल्या समोर सादर करत आहे. गावातलं जगताना गावपण मन भरून यायचं. गावातलं जगताना गावपण मन भरून यायचं. गावातली देवळं मोठमोठे बुरुज आणि वाड गावचं वैभव असायचं. गावातली देवळं मोठमोठे बुरुज आणि वाड गावचं वैभव असायचं. बाबळ, लिंब, आंबा, वड, पिंपळ या झाडामध्ये बापजादांचं रूप दिसायचं. बाबळ, लिंब, आंबा, वड, पिंपळ या झाडामध्ये बापजादांचं रूप दिसायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. जनावरात हिंडताना दिवस कसा जायचा कळत नसायचा. जनावरात हिंडताना दिवस कसा जायचा कळत नसायचा. शेळीच्या करडात, गाईच्या वासरात जीव घोटमाळायचा. शेळीच्या करडात, गाईच्या वासरात जीव घोटमाळायचा. एकाएकी वाटलं तर त्यांच्याशीच गप्पा मारायच्या. एकाएकी वाटलं तर त्यांच्याशीच गप्पा मारायच्या. तवा त्याला बी त्या गप्पा कळायच्या. तवा त्याला बी त्या गप्पा कळायच्या. आणि आपल्या हालहा ते मुक जनावर मिळवायचं. आणि आपल्या हालहा ते मुक जनावर मिळवायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. शेतात गेल्यावर हिरवीगार बाजरी, ज्वारी, गहू बघितल्यावर मन हरपून जायचं. शेतात गेल्यावर हिरवीगार बाजरी, ज्वारी, गहू बघितल्यावर मन हरपून जायचं. दिवसभर त्याला पाणी देताना, खुरपण करताना तोंडातून गवळणीचं, भल्लरीचं सूर निघायचं. दिवसभर त्याला पाणी देताना, खुरपण करताना तोंडातून गवळणीचं, भल्लरीचं सूर निघायचं. त्या सुरातून काळ्या आईची सेवा करायला बळ मिळायचं. त्या सुरातून काळ्या आईची सेवा करायला बळ मिळायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. चार चौघ गावातल्या पारावर सकाळ संध्याकाळ सवड काढून बसायची. चार चौघ गावातल्या पारावर सकाळ संध्याकाळ सवड काढून बसायची. एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायची. एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायची. उन्हाळ्यात पोहायला विहिरीवर, नदीवर पोरांचं टोळकं निघायचं. उन्हाळ्यात पोहायला विहिरीवर, नदीवर पोरांचं टोळकं निघायचं. मनसोक्त पोहून मग चिंचा, पेरू, आंब, जांभळ गोळा करायला ओढ्यानं हिंडायचं. चिंचा, पेरू, आंबे, जांभळ गोळा करायला ओढ्यानं हिंडायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तिन्ही सांजला गायची धार काढताना, तिन्ही सांजला गायची धार काढताना मांजर म्याव म्याव करायची. तिन्ही सांजला गायची धार काढताना मांजर म्याव म्याव करायची. हळूच जवळ येऊन अंगाला अंग घासून जायची. हळूच जवळ येऊन अंगाला अंग घासून जायची. तव्यावर भाकर भाजत असताना कुत्र्याला चाहूल लागायची. तव्यावर भाकर भाजत असताना कुत्र्याला चाहूल लागायची. दारात उभं राहून ते भाकरीची वाट बघायचं. दारात उभं राहून ते भाकरीची वाट बघायचं. तव्हा आई घासातला घास काढायची. तव्हा आई घासातला घास काढायची आणि त्याच्या पुढे टाकायची. मांजराला जवळ घेऊन निरस दूध पाजायची. मांजराला जवळ घेऊन निरस दूध पाजायची. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. दारातली गंज आणि घरातली कणिंग, दारातली गंज आणि घरातली कणिंग यावर माणसाचं मोठेपण ठरायचं. दारातली गंज आणि घरातली कणिंग यावर माणसाचं मोठेपण ठरायचं. पाहुणा आला तर राहा 15 दिवस आपसूक तोंडातून शब्द बाहेर पडायचं. पाहुणा आला तर राहा 15 दिवस आपसूक तोंडातून शब्द बाहेर पडायचं. पाहुणा राहायचा घरात मिसळून जायचा. पाहुणा राहायचा घरात मिसळून जायचा. जाताना मात्र जीवाला चरका लागायचा. जाताना मात्र जीवाला चरका लागायचा. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. डोंगराकडे बघितलं की तो बापासारखा दिसायचा. डोंगराकडे बघितलं की तो बापासारखा दिसायचा. आणि नदीकडे बघितलं की ती आईसारखी दिसायची. डोंगराकडे बघितलं की तो बापासारखा दिसायचा. आणि नदीकडे बघितलं की ती आईसारखी दिसायची. डोंगराच्या अंगावर छाताडावर चढताना, डोंगराच्या अंगावर छाताडावर चढताना, नदीच्या पोटात उड्या मारताना, नदीच्या पोटात उड्या मारताना लय मस्त वाटायचं. नदीच्या पोटात उड्या मारताना लय मस्त वाटायचं.
तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं, तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. मातीची भिताड शेणाने सारवलेले पर्वर, मातीची भिताड शेणानं सारवलेले पर्वर. अशा घराला आपुलकीचा गंध असायचा, अशा घराला आपुलकीचा गंध असायचा. तवा मातीशी छान जुळायचं, तवा मातीशी छान जुळायचं. मातीत जगून शेवटी मातीशीच मिलन व्हायचं, मातीत जगून शेवटी मातीशीच मिलन व्हायचं. त्यावेळी फक्त माणसाचं माणूसपण मागं राहायचं, त्यावेळी फक्त माणसाचं माणूसपण मागं राहायचं. तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं, तव्हा कुठं माणसाला माणूसपण यायचं. धन्यवाद.